नमस्ते. मी गणेश खडकर एज्युकल्चर मध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण भेटतोय ते जी RRB ची एक्झाम आहे आता 2025 मध्ये पार पडणार आहे. त्या एक्झाम साठी पॉलिटी या विषयाचा अभ्यासक्रम आणि PYQ किंवा कोणत्या टॉपिक वर याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत या संदर्भातली आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. या आजच्या व्हिडिओचा हेतू एकच आहे की तुम्हाला RRBच्या एक्झाम साठी पॉलिटीचा अभ्यास करताना काय प्रकारे केला पाहिजे किंवा कोणते टॉपिक बघितले पाहिजेत ते आता आपण इथं पाहणार आहोत. ठीक आहे. RRBची जी एक्झाम आहे ती समोर ठेवून आपण एज्युकल्चरच्या वतीनं संकल्प ही बॅच सुरू करत आहोत. या बॅच मध्ये RRBचे ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर या ज्या 3 सेपरेट परीक्षा पार पडतात त्याचंही आपण सेपरेटली पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन आपण ग्रॅज्युएशनच्या बॅच मध्ये घेणार आहोत, अंडर ग्रॅज्युएशनचे क्वेश्चन त्यामध्ये घेणार आहोत आणि ज्युनियर इंजिनियरचे त्यामध्ये असे सेपरेट करणार आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, PYQ तुमचे कव्हर केले जाणार आहेत आणि प्रेडिक्शन की कुठल्या टॉपिक वर क्वेश्चन विचारला जातो. आपले जे काही पॉलिटीचं आहे ते पॉलिटीचं करताना आपण त्याच मेथडनं जाणार आहोत. आपली बॅच 5 नोव्हेंबर पासून सुरू होतीये. पहिल्यांदाच आपण जे सर्व क्वेश्चन आहेत जे इंग्लिश मध्ये असतात आणि आपल्या मराठी मुलांना तो खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो, तर ते आपण सर्व मराठीमध्ये केलेले आपल्याला पाहता येतात आणि यामध्ये तिन्ही परीक्षेचे सर्व PYQ तुम्हाला मिळणार आहेत. याचा हेतू आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं तुलनेनं सोपं जावं. जिथं कुठं आवश्यक असेल तिथं इंग्लिश वापरलं जाईल, अदरवाईज मोस्टली मराठीत असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स प्रकारचा असणार आहे आणि या सगळ्यावर दर आठवड्यातून एकदा तुमचे डाऊट क्लिअर केले जाणार आहेत की बाबा रे काही प्रॉब्लेम आला असेल तर आपण लाईव्ह येऊन ते मध्ये तुमचे प्रॉब्लेम क्लिअर करणार आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचंय, एज्युकल्चरच्या ऍपवर जायचंय, तिथून या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन करायचंय. त्यापूर्वी आपले जे काही डेमो व्हिडिओ आहेत तेही तुम्ही पहा. आपण या बॅचच्या माध्यमातून युट्यूबला पण त्याच्यातला जो कंटेंट आहे जो तुम्हाला अंदाज यावा यासाठी तोही आपण डिस्कस करणार आहोत. चलो, आता आपण आपल्या आजच्या जो आपला विषय आहे पॉलिटी, तर पॉलिटीला नेमकं काय प्रश्न विचारले जातात आणि पॉलिटी महत्वाचं किती आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मी तुम्हाला काय केलेलं आहे की तुमच्या तीनही परीक्षेचं म्हणजे ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर या तीनही परीक्षेचे सर्व PYQ पाहिलेले आहेत. मी सर्व PYQ पाहून त्यातले हे टॉपिकची लिस्ट काढलेली आहे की तुम्हाला तीनही परीक्षेला याच टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. नेहमी लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षा करताना कोणतीही स्पर्धा परीक्षा करा त्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. एक तर सिलेबस आणि दुसरं PYQ. त्यातलं सिलेबस जनरल असतो, फार स्पेसिफिक मेन्शन केलं जात नाही, पण ऑलमोस्ट 90% पेक्षा जास्त रोल असतो तो म्हणजे PYQ चा. आणि ह्या सगळ्या तीनही एक्झामचे सर्व PYQ बघून आपण हे टॉपिक काढलेले आहेत. या टॉपिक तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हाला पॉलिटी विषयाचा अभ्यास करताना नेमकेपणा येणार आहे. जनरली आपण काय करतो, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक असेल किंवा इतर कुठलंही मराठीतलं चांगलं पुस्तक असेल ते घेतो आणि पहिल्या चॅप्टर पासून सुरू करतो. तसं न करता की या परीक्षेला नेमकं कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात ते आपलं क्लिअर होणं गरजेचं आहे आणि त्याच टॉपिकवर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फोकस करायचा आहे आणि तो फोकस व्हावा म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला जास्त फायद्याचा असणार आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी जो आपल्या सगळ्याच पुस्तकामध्ये तो चॅप्टर असतो. याच्यामध्ये काय आहे, आपलं भारतीय संविधान सुरू होण्यापूर्वीचे जे काही कायदे होते, उदाहरणार्थ 1909, 1919, 1935 किंवा 1813, 33, 53 हे सगळे कायदे याची माहिती आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. आपली प्रस्तावना प्रियांबल आपण म्हणतो त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, प्रस्तावनेचे शब्द विचारलेले आहेत. आता या ठिकाणी मी फक्त तुम्हाला टॉपिकची ओळख करून देतोय आणि ज्यावेळेस मी तुमच्या या प्रत्येक टॉपिकचे मी PYQ डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आगामी काही दिवसामध्ये तुम्हाला हे सर्व PYQ पाहायला मिळतील की मग मी प्रस्तावनेचे PYQ घेणार आणि मग त्या PYQच्या अनुषंगाने तुम्ही कसा अभ्यास करायचा त्याची आपण तिथं चर्चा करणार आहोत. संविधानिक वैशिष्ट्ये, संविधानिक वैशिष्ट्यामध्ये आपल्या संविधानाची निर्मिती कशी झालेली आहे किंवा संसदीय व्यवस्था, अध्यक्षीय व्यवस्था असेल,
तुमचे शेड्यूल असतील, पार्ट असतील, आर्टिकलवर फार कमी क्वेश्चन आहेत. घटना दुरुस्तीवर तुम्हाला फार प्रश्न विचारलेले आहेत. कुठल्या देशाकडून काय स्वीकारलंय आपण याविषयीचे जनरली प्रश्न पाहता येतात ते आहे. नागरिकत्व, मला तुमच्या सर्व या परीक्षेचे पीवायक्यू पाहताना एक लक्षात आलं की नागरिकत्व जो हा टॉपिक आहे याच्यावर तुम्हाला खूप जास्त प्रश्न आहेत. जनरली आपण आपल्या राज्य लेवलच्या परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला नागरिकत्व हा टॉपिक आपण जनरली स्किप करतो, परंतु इथं नागरिकत्व टॉपिक आपल्याला खूप डिटेल करणार आहोत. आणि ज्यावेळेस आपली ही बॅच चालू असणार आहे त्या बॅच मध्ये मी तर हे सगळे टॉपिक घेणारच आहे की याच्यावर पीवायक्यू विचारलेले आहेत आणि कुठले प्रिडिक्ट करणार आहे की या टॉपिकवर विचारलं जाऊ शकतं तेही आपण पाहणार आहोत. पण नागरिकत्व टॉपिक आपण त्यामुळे डिटेल घेणार आहोत. क्वेश्चन ज्यावेळेस मी डिस्कस करेल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल. ठीक आहे. अटर्नी जनरल ऑफ इंडिया, ज्या संविधानिक आणि गैर संविधानिक संस्था आहे त्याच्यावरही तुम्हाला प्रश्न आहेत. त्यातलं अटर्नी जनरल आहेत. ज्याच्यावर जास्त प्रश्न आहेत ते मी सेपरेटली हायलाइट केलेलं आहे. अदरवाईज मग ते संविधानिक आणि गैर संविधानिक संस्था असं म्हटलेलं आहे. ऍक्ट, आता यामध्ये जनरली आपल्याला इकडचे जे काही रिसेंटली सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत ते विचारले जात नाहीत, परंतु इथं सुप्रीम कोर्टाचे जजमेंट विचारले गेलेले आहेत किंवा काही वेगळे कायदे आहेत जे पार्लमेंट पास करते त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. हा जरा तसा आपल्याला रेग्युलर अभ्यासापेक्षा हा वेगळा आहे, पण आपण तो बॅच मध्ये डिटेल कव्हर करणार आहोत. या वर्षभरातले तुम्हाला जे महत्वाचे खटले असतील, केसेस असतील किंवा ऍक्ट आहेत जे पास केलेले आहेत, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत, ते सर्व आपण डिस्कस करणार आहोत. सीएम, मुख्यमंत्री यांच्याविषयी जे प्रश्न विचारलेले आहेत. डीपीएसपी, डीपीएसपी त्यांचा आवडता टॉपिक आहे, पण इथं एक लक्षात येतं तुम्हाला आर्टिकल वर जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. मग डीपीएसपी संदर्भातले काही प्रश्न आहेत आपल्याला ते पाहायचे. इलेक्शन कमिशन, इलेक्शन कमिशन तर यावर्षी पण खूप महत्वाचं आहे, वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. बिहारच्या इलेक्शन मुळे असेल किंवा आपल्या राज्यामध्ये ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतात आणि त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. तुम्हाला राज्य निवडणूक आयोगावर फार प्रश्न नाही आहेत, ऑलमोस्ट नाहीतच, पण केंद्रीय निवडणूक आयोगावर फार प्रश्न आहेत. हायकोर्टावर प्रश्न आहेत. ज्यावेळेस आपण हायकोर्ट म्हणतो त्यावेळेस सगळं कोर्ट आपण इथं कव्हर केलेले आहेत. त्यामध्ये तुमचं सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, त्यानंतर सबऑर्डिनेट कोर्ट आहे. ठीक आहे, जे दुय्यम न्यायालय असतात. त्याच्यानंतर लोकपाल आहे, लोकायुक्त आहे, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. पीआयएल, पीआयएल नंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम, ज्युडिशियल रिव्ह्यू, या सगळ्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि आपण ते बॅच मध्ये सविस्तर कव्हर करणार आहोत. तुम्हाला त्याच्या काही अडचण येणार नाही. जे केंद्राचं मंत्रिमंडळ आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, केंद्रीय मंत्रिमंडळावर प्रश्न विचारलेले आपल्याला पाहता येतात. त्यामध्येच आपण पंतप्रधानांचा पण समावेश करतो. संसदेचे प्रश्न विचारलेले आहेत. संसदेचे जे प्रश्न आहेत तसं तुलनेनं संख्या प्रमाणात आहे, परंतु फार डिटेल पण गेलेले नाहीत तिथं. मग आपण या वर्षभरात संसदेसंदर्भातल्या काय घडामोडी आहेत आणि त्या अनुषंगानं काय विचारलं जाऊ शकतं तेही आपण कव्हर करणार आहोत. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीवर सेपरेटली प्रश्न विचारलेले त्यांनी आपल्याला पाहता येतात. समित्यावर फार प्रश्न नाहीत. ज्या बलवंतराय मेहता असेल, अशोक मेहता असेल, या समित्या संदर्भात प्रश्न विचारलेले नाहीत, परंतु 73 आणि 74 घटना दुरुस्तीतले कलम असतील किंवा त्यातल्या तरतुदी असतील, म्हणजे आपलं ग्राम प्रशासन असेल किंवा महानगरपालिका असेल, याच्यावर प्रश्न विचारलेले आपल्याला पाहता येतात. मूलभूत हक्क सगळ्यात परीक्षेसाठी आवश्यक घटक आहे. मूलभूत हक्कावर त्यांनी आपल्याला सविस्तर प्रश्न विचारलेले आहेत. युपीएससी, युपीएससी वर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला यावर्षी तर युपीएससी वर 100% प्रश्न असण्याची शक्यता आहे, कारण युपीएससी ला 100 वर्ष पूर्ण होत आहे. युपीएससी आपला काही प्रोग्राम पण डिक्लेअर केलेला आहे की 100 वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं युपीएससी चे प्रश्न थोडेसे डिटेल आहेत. काही प्रश्न जनरल आपल्याला पाहता येतात. पीवायक्यूच्या वेळेस आपण ते डिस्कस करू. केंद्रशासित प्रदेशासंदर्भातले प्रश्न आहेत. दिल्ली संदर्भातलं आर्टिकल विचारलं जातं, घटना दुरुस्ती विचारली जाते किंवा केंद्रशासित प्रदेश पूर्वी कोणते केंद्रशासित प्रदेश होते, या प्रकारचे प्रश्न आपल्याला तिथं पाहता येतात. राष्ट्रपती संदर्भातले प्रश्न आहेत. मग यावर्षी उपराष्ट्रपती संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात. फार डिटेल गेलेले नाही तिथं, पण राष्ट्रपतीचे जे कार्य आहेत, कार्यकारी फंक्शन असेल किंवा कायदेविषयक जे फंक्शन आहे, या संदर्भातले त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. संयुक्त बैठकी संदर्भातले प्रश्न विचारलेले आपल्याला पाहता येतात. धनविधेयका संदर्भातला राष्ट्रपतीचा रोल विचारलेला आपल्याला पाहता येतो. आता यावर्षी उपराष्ट्रपतीचं इलेक्शन झालेलं आहे, राजीनामा दिलेला आपल्याला पाहता येतो, त्या अनुषंगाने सगळं चर्चेत आहे. ट्रिब्युनल हा एक टॉपिक थोडासा वेगळा आहे आपल्याला.
जे ट्रिब्युनलला आपण मराठीत लवाद असं पण म्हणतो आणि काही लोक त्याला न्यायाधिकरण असं पण म्हणतात. म्हणजे दोन्ही शब्द आहेत. ट्रिब्युनल जे आहेत 42व्या घटना दुरुस्तीने यांचा समावेश केलेला आहे. तर हा एक टॉपिक त्यांनी खूप डिटेल विचारलेला आहे. ठीक आहे. जनरली आपल्याकडे अभ्यास करताना आपण ट्रिब्युनल संदर्भातले फक्त आर्टिकल पाहतो किंवा कॅट किंवा आपलं मॅट असेल त्याच्याविषयीचं पाहतो. पण इथं थोडंसं डिटेल आहे, तेही आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहोत. तुम्हाला अडचण येणार नाही काहीच, की या पॉलिटी या विषयासंदर्भात तुमचे सगळे डाऊट, सगळ्या कन्सेप्ट आणि सगळे पीवायक्यूच्या बॅकग्राऊंड आपण हे सगळं कव्हर करणार आहोत. ते मात्र इथं मी सांगतो. विधिमंडळावर विचारलेले आहेत, राज्य विधिमंडळासंदर्भातले प्रश्न विचारलेले आहेत. त्यांचा रोल काय असतो किंवा त्यांचे फंक्शन काय आहेत, विधानसभा, विधान परिषद या संदर्भातले प्रश्न विचारलेले आपल्याला पाहता येतात. या ठिकाणी मी तुम्हाला दोन टॉपिक दिलेले आहेत, संविधानिक आणि गैरसंविधानिक संस्था. गैरसंविधानिकला आपण स्टॅच्युटरी असं इंग्लिश मध्ये म्हणतो. तर या संस्थांवर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला, युपीएससी आहे, इलेक्शन कमिशन आहे, कॅग आहे, फायनान्स कमिशन आहे, एनसीबीसी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, एनसीएससी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या संदर्भातले प्रश्न आपल्याला तिथं पाहता येतात. गैरसंविधानिक संस्था संदर्भात एनएचआरसी आहे. आरटीआय संदर्भातले क्वेश्चन आहेत. आरटीआय संदर्भातले क्वेश्चन थोडेसे डिटेल विचारलेले आपल्याला पाहता येतात. किंवा महिला आयोगासंदर्भातले काही क्वेश्चन आहेत. मग हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या विषयासंदर्भात याच्या पलीकडे, या बॅचच्या पलीकडे काहीही करण्याची गरज पडणार नाही, त्याची काळजी आपण इथं घेणार आहोत. राज्य निर्मिती, वेगवेगळे जे राज्य निर्मिती आहेत, राज्य निर्मितीचं विधेयक कसं आहे किंवा ते राज्याच्या मंजुरीसाठी कसं पाठवायचं, काय प्रक्रिया आहे, या संदर्भातले प्रश्न विचारलेले आहेत. फंडामेंटल ड्युटी बेसिक आहेत. एकदाही तुम्हाला फंडामेंटल ड्युटी 11च्या 11 फंडामेंटल ड्युटीवर त्यांनी प्रश्न नाही विचारलेला, परंतु फंडामेंटल ड्युटीची पार्श्वभूमी विचारलेली आहे, आर्टिकल विचारलेला आहे, तेवढंच आहे. मग काय होतं, हे पीवायक्यू का बघायचे, कारण नेमकेपणा येतो. आपण आता फंडामेंटल ड्युटी ऑलमोस्ट सगळ्यांच्याच पाठ आहेत, परंतु इथं बघताना आपला अप्रोच जो आहे तो अप्रोच डेव्हलप होणं गरजेचं आहे, की बाबा रे फंडामेंटल ड्युटीचं मला 11च्या 11 फंडामेंटल ड्युटी पाहत असणं चांगलंच आहे, परंतु इथं तेवढ्या डेप मध्ये जात नाही. राज्यपाला संदर्भातले प्रश्न विचारलेले आहेत. राज्यपालाचं काम काय आहे किंवा मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यातला दुवा आहे, इतर काही जे प्रश्न असतील ते पाहता येतात. आणि शेवटचा टॉपिक आहे, सीएस लिहिलंय मी, केंद्र आणि राज्य संबंध, सेंटर स्टेट रिलेशन. यावर्षी पुन्हा महत्वाचं आहे. तामिळनाडू सरकारनं कुरियन जोसेफ समिती, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ समिती नेमलेली आहे. या अनुषंगानं हे सगळे आपल्याला साधारणपणे एक 27 टॉपिक आहेत. त्यातले काही टॉपिक आपण हे कन्सिडर केले, युपीएससी आहे किंवा इलेक्शन कमिशन आहे, एजीआय आहे, हे जर सोडले, साधारण एक 25 टॉपिक असे आहेत ज्याच्यावर तुम्हाला डिटेल मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, ऍक्ट असेल किंवा ट्रिब्युनल असेल, हे असे काही टॉपिक आहेत ज्याच्यावर तुम्हाला डिटेल मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. मग हे सगळं असणार आहे. याचे पीवायक्यू आता इथून पुढे स्टेप बाय स्टेप आपण यातले पीवायक्यू पाहणार आहोत. मी रोज तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला यातले पीवायक्यू एक एक टॉपिक घेऊ आपण. उदाहरणार्थ एखाद दिवशी ट्रिब्युनल घेऊयात, मग ट्रिब्युनल संदर्भातले पीवायक्यू आणि मग त्याचं कसा अभ्यास करायचा, काय कंटेंट आहे ते आपण तिथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मी म्हटलं तसं कंटेंट मिळणार आहे. तो कंटेंट सर्व तुम्हाला मराठीत असणार आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं जावं. कंटेंट मिळणार आहे. शिवाय पीवायक्यू तुमचे डिस्कस केले जाणार आहेत. जे काही वेगळे पीवायक्यू असतील तेही आवर्जून तिथं त्याच्या संदर्भात सविस्तर बोललं जाणार आहे. आणि कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचं प्रेडिक्शन विचारलं तुम्हाला सांगितलं जाणार आहे. शिवाय यासोबतच जर आपल्या विषयासंदर्भात करंटची काही महत्वाची घडामोड चालू आहे की पॉलिटी संदर्भातलं, तेही आपण इथं कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आपले ऍक्च्युअल लेक्चर 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला मी पीवायक्यू आणि मग आताचं जे काही इंट्रोडक्शनचं लेक्चर होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे तर कसा केला पाहिजे, तर हे पीवायक्यू बघणं गरजेचं आहे. आपण तुम्हाला हे सर्व पीवायक्यू मराठीमध्ये उपलब्ध करून देणार आहोत. त्याबाबत निश्चिंत राहा. आणि मग हे सगळं
असणारी आपली संकल्प ही बॅच आहे. ती बॅच मध्ये मी सांगितलं तसं पुन्हा सांगतो, ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन आणि ज्युनियर इंजिनियर या 3 सेपरेट एक्झाम होतात. या तीनही सेपरेट एक्झामचे आपण सर्व पी-वाय-क्यू कव्हर करणार आहोत आणि त्याचे जो कंटेंट आहे तो कंटेंट सुद्धा कव्हर करणार आहोत. या बॅच साठी तुम्हाला एज्युकल्चरच्या ऍपवर जायचंय. तिथून आपलं ऍप बॅच जी आहे ती बॅच जॉईन करायची. आता आपण पॉलिटीचं जे इंट्रोडक्टरी लेक्चर बघितलेलं आहे, त्यासाठी आज आपण इथं थांबूयात. थँक यू.